नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे पालघर जिले के विरार इलाके की, जहां के बहुजन विकास आघाड़ी के प्रभाग अ, ब और क के सभी कार्यकर्ताओं की पुरानी विवाह कॉलेज में बैठक आयोजित की गई। लगातार हो रही तेज बारिश के बावजूद भी कार्यकर्ताओं में भारी उत्साह देखने को मिला। बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने बैठक में सक्रिय रूप से भाग लिया। हालांकि समारोह के दौरान बहुजन विकास आघाड़ी के संगठक सचिव अजीव पाटिल ने संबोधित करते हुए कहा, बहुत जल्द पूरी महानगर पालिका विभाग की बैठक आयोजित की जाएगी। साथ ही जिला परिषद और पंचायत समिति विभागों की बैठक भी शीघ्र ही आयोजित होगी। वहीं इस दौरान अजीव पाटिल ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। या पावसामध्ये देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले आणि इतक्या वेळ सगळ्यांचे मनपूर्वक आभार. इकडे उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांचे मनपूर्वक आभार. आताची मीटिंग शास्त्रीय आणि दाताबाई विपरीत सांगतो, कारण तुमच्याबाबत निश्चितपणे आपण प्रत्येकाच्या घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. त्या माणसाच्या करता तो आपल्या जीवनाचे संबंध ठेवण्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये हे घरा दिवसाला 8 घरा वगैरे वगैरे झाला त्याच्यावर मी काय बोलणार नाही. सगळ्यात महत्वाचं आपला ओव्हर कॉन्फिडन्स. माणसाला कॉन्फिडन्स पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. आपल्याला हरण्याचा प्रश्नच नव्हता. आपण थोडा ओव्हर कॉन्फिडन्स केला. साहेब बोलले मतचोरी. तुम्ही गेल्या आठवड्यात बघितलं जे पवार साहेबांपासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, एकांचे जयंत पाटील, अन्य मंडळी, बाळासाहेब थोरात वगैरे सगळेजण त्या मतदार याद्यावरून इलेक्शन कमिशनकडे गेलेला. आता परत 4 दिवसांनी मोर्चा पकडलेला आहे. सगळेजण याद्या चेक करायला लागले आणि एक मत सगळ्यांचं झालं. सगळ्यांचं एक मत झालं, मतदान चोरी आहे. लक्षात आलं की नाही? त्याच्यावर साहेब बोलले त्याप्रमाणे ते पण थोडे आता ते काय फोकस करायला येणार आहे. आपण मागे नावं दाखवलेली, एका नावाची किती मतदार आहेत, एका घरामध्ये किती मतदार आहेत वगैरे. सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या. पण आपण सावध आणखी आपण अप्रोच चांगला ठेवला पाहिजे. सगळ्यांनी अप्रोच अगदी पॉझिटिव्ह ठेवा. महानगरपालिकाचे, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या इलेक्शनमध्ये सगळ्यांना एकच विनंती करेल, जे इच्छुक असतील त्याला कृपया कोणत्याही नेत्याकडे जाऊ. कार्यकर्त्याला तुम्हाला नेते निवडून आणत नाही आणि तुम्हाला नेते तिकीट पण देत नाही. आपली तर पद्धतच एक आहे. काय कार्यकर्त्यांना विचारायचं, बाबा तुमचं कोण उमेदवार,